लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी उत्तर महाराष्ट्रातली नाशिक ही एक लोकसभेची चर्चेतली जागा। आज आपण नाशिक लोकसभेबद्दल माहिती घेणार आहोत। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असं म्हणतात की उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करायचा असेल तर नाशिकला पहिलं जिंकावंच लागतं, मग ते लोकसभेचं इलेक्शन असो किंवा विधानसभेचं। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकची जागा इंडिया आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली। विजय करंजकर आणि राजाभाऊ वाजे यापैकी कोणाला तिकीट मिळतं याचा बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स होता। शेवटी सिन्नरच्या राजाभाऊ वाजेंना उद्धवजी ठाकरेंनी तिकीट जाहीर केलं। तिकिटाचा पत्ता कट झाल्यामुळे विजय करंजकर बंडखोरी करता की काय याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलंय। राजाभाऊ वाजेंनी प्रचारात आघाडी घेऊन प्रचार जोरदार सुरू केलाय। तिकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे लोकसभेचं तिकीट अजूनही फायनल होत नाहीये। तिकीट मिळतं की नाही मिळत या धाकधुकीतच गोडसेंनी प्रचाराचा नारळ शेवटी फोडलाच। पण तेवढ्यात बातमी आली की नाशिकचं तिकीट डायरेक्ट दिल्लीवरून छगन भुजबळांना फायनल झालंय। भुजबळांनीही ह्या बातमीला सुरुवातीला दुजोरा दिला, त्यामुळे गोडसेंची धाकधूक आणखीनच वाढली। सध्या तरी राजाभाऊ वाजेंनी प्रचारात आघाडी घेऊन नाशिकच्या जागेवर दावा निर्माण केलाय। राजाभाऊ वाजेंना लढत द्यायला हेमंत गोडसेंना तिकीट मिळतं की 2019 सारखंच भुजबळ तिकीट मिळवतात की भाजप काही धक्कातंत्र वापरून तिसराच उमेदवार नाशिकला उतरवतात, या येणाऱ्या काळात काही दिवसात कळेलच।